नमस्कार, माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि या व्हिडिओमध्ये असणार आहे आमच्या वाडीमध्ये 1 मेला झालेली पूजा आणि त्याच्यामध्ये केलेले आम्ही धमाल मस्ती, जेवण, गाणं, छोटे झालेल्या पूजा या सर्वांबद्दल मी या व्हिडिओमध्ये छोटे सीन कॅप्चर केले आहेत. आणि हा दिवस होता 1 मेच्या अगोदरचा आणि तेव्हा आम्ही सगळेजण खूप प्रिपरेशन करत होतो. आणि ही होती रस्त्यावरची डिझाईन. हे आहेत आर्टिस्ट आमचे कमलेश दादा आणि समोर बसलेले आहे संदीप दादा. ॲक्च्युली आम्ही दरवर्षी इथे रस्त्यावरती खूप चांगली डिझाईन वगैरे काढतो, पण यावर्षी असा प्रॉब्लेम झाला आहे की अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबलचं काम सुरू असल्यामुळे ऑलमोस्ट रस्ता आमचा नसल्यातच जमा झालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला एवढी डिझाईन यावर्षी खूप काही चांगली करायला जमली नाही. आणि मी तिथून पुढे चालत गेले आमच्या देवाच्या घराजवळ, कारण इथे आमची पूजा असते. मंडप बघून तुम्हाला हे कळलंच असेल. आणि बघूया इकडे कोण बसले आहेत. सगळेजण आरामात पूजा बांधून टाईमपास करत आहेत. आमच्या घरी मी सकाळी मस्तपैकी आवरून बसलीच होती, तेवढ्यात आमचे अध्यक्ष बाबा आले मला ऑर्डर द्यायला, कोमल खाली आणि रांगोळी काढ. मी तशीच धावत खाली गेली. बघते तर आरतीच्याही खूप मस्तपैकी सारवण घालत होती. रांगोळी काढून झाल्यानंतर मी धावतच धरले बावडेकडची वाट, कारण मला व्हिडिओ पण घ्यायचे होते आणि इकडे गंगापूजन चालू होता. आणि मला वाटतं मी 2 ते 3 वर्षानंतर पूजा अटेंड करत होते, त्याच्यामुळे जरा धावतच म्हटलं जाऊया पटकन. आणि इकडे गंगापूजनाची पूजा चालू होती. हे होतं आमच्या वाडीतले पोर. आणि आमच्या मंडळाचे स्वतःचे ढोल ताशे असल्यामुळे आमका प्रत्येक कार्यक्रमात ढोल ताशाही हवेच. आणि आमच्या वाडीतले पोर पण तसे हुशार आहेत वाजवका, म्हणून आज जरा मजा मारून घेतला नाही. का कधी संधी भेटता. सध्या बरेच जण मुंबईत राहतो, त्याच्यामुळे जरा ढोल ताशा वाजवचं जरा प्रमाण कमी आहे आमच्याकडे. पोरांचा ढोल ताशा वाजून मन भरला. आता परत येऊ लागले. यो हात दाखवला आणि यो साई आणि दुसरं आयुष्यवन. मी आता चालले मंडपात. बघूया आता थंय कोण. अरे वा, आमचे अध्यक्ष बाबा दिसले पहिलेच. हे सगळे मंडळी असे बसलेले आहेत. पूजेची तयारी सुरू आहे. आमच्या गावातले भटजी काका, तामणकर काका पूजेची तयारी करतात. पूजेच्या मांडवातले व्हिडिओ झाल्याच्या नंतर मी गेले जेवण बनवले होते ते. ही आमची आहे गाईड करते सगळ्यांका. आणि यांचं जरा लय मोठं डिस्कशन सुरू होतं जेवण बनवण्याबद्दल, म्हणून मी नाही का डिस्टर्ब करूक नाही. थोडीशी जरा व्हिडिओ घेतलं आहे आणि म्हटलं बास करूया आणि आपण बाहेरची वाट धरूया, नाहीतर माका ओरडो पडायचो. त्याच्यानंतर पूजेच्या पाया पडू हळूहळू लोकांची सुरुवात झाली होती. आणि इकडे बघू शकतास
आमच्याकडे वाडीची पूजा असते आणि त्यानिमित्त आमच्याकडे वेगवेगळे कार्यक्रम आणि काही ना काही प्रोग्राम आम्ही ठेवतो. आज आमच्याकडे सकाळी सत्यनारायणाची पूजा झाली, गंगापूजन झालं, त्याच्यानंतर हळदी कुंकू आणि आम्ही एक प्रोग्राम म्हणून नमन कार्यक्रम आयोजित केलेला होता इकडे आणि ते नमन मंडळ आहे रत्नागिरीचं. तर त्यांना आम्ही आज बोलवलं होतं, तर ते लोक येतीलच. पण एक सीन झाला आहे त्याच्यावर इकडे की जे त्यांनी स्टेजसाठी जे मेजरमेंट दिले होते ते उलटे कन्सिडर करून आमच्या वाडीतल्या लोकांनी स्टेज बनवला. तिकडे थोडा झोल झाला. संध्याकाळी आता वाजले समथिंग 6:30 वाजता या लोकांच्या लक्षात आलं की तो स्टेजचे मेजरमेंट आहेत ते चुकीचे पकडलेत आणि त्यामुळे परत खोदकाम करून युद्धपातळीवरती काम सुरू आहे आणि हे लोक आता परत स्टेज बनवतात. ॲक्च्युली ते माझ्यासमोर आहे तिथे, तर दाखवते मी तुम्हाला की इथे काय चाललं आहे. जे सगळे मुंबईवाले आले एकदम मस्त घाम गाळून स्टेजच्या तयारीमध्ये लागले. आयत्या वेळी स्टेजच्या मेजरमेंटबद्दल समजल्यामुळे वाडीतल्यांनी त्वरित ती चूक सुधारण्यासाठी काम सुरू केलेलं आहे आणि ते मी इकडे कॅप्चर केलं आहे. संध्याकाळच्या आरती संपल्यानंतर आमच्या वाडीतल्याने एक छोटंसं भजन केलेलं आहे. पूजा तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये श्रीकृष्ण हे काल्या नागावरती उभे आहेत असा हा या पूजेचा सीन आहे. पूजेचा पार्ट 1 व्हिडिओ हा इथेच संपला आहे आणि नेक्स्ट पार्टमध्ये तुम्ही बघू शकता नमनच्या व्हिडिओ. त्या बघा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.